मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये संस्थांच्या जागा ह्या खूप मोठ्या प्रमाणावरती येणार आहेत आणि त्या घेतील इंटरव्ह्यूमध्ये 5 मार्कांसाठी आहे डेमो. आणि हा डेमो कुठल्या भाषेमध्ये द्यावा, 1 ते 5वी साठी आपण कोणती भाषा वापरावी, 6वी ते 8वी साठी कोणत्या भाषेमध्ये आपण डेमो द्यायला पाहिजे, 9वी ते 10वी साठी कुठली भाषा वापरल्यास अधिक प्राधान्य मिळू शकते किंवा चांगले मार्क्स मिळू शकतात, 11वी 12वी साठी विद्यार्थ्यांनी कुठली भाषा वापरावी, कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी नेमकं कुठल्या भाषेमध्ये शिकवायचं आणि ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांनी कुठल्या भाषेचा प्रभावी वापर करावा. त्यासोबतच ज्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या ठिकाणी आपण मराठीमध्ये शिकवायचं की इंग्रजीमध्ये शिकवायचं किंवा या दोघांचा वापर कशा पद्धतीने करायचा, या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला 3 प्रकारच्या शाळा ह्या नेहमी दिसून येतात. एक असतं की ज्यांचं माध्यम इंग्रजी आहे, दुसरं आहे की ज्यांचं माध्यम सेमी इंग्लिश आहे आणि तिसरं जे आहे ज्यांचं माध्यम मराठी आहे. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अनेक जे विषय आहेत तर त्या विषयाच्या शिकवण्याचं माध्यम नेमकं कोणतं आहे हे खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. शाळा तुमची मराठी माध्यमाची असू शकते किंवा तुमची शाळा ही इंग्रजी माध्यमाची असू शकते किंवा असू शकते की शाळा मराठी माध्यमाची असून त्यांनी 6वी ते 8वी किंवा 9वी 10वी ह्या तुकड्यामधील काही वर्ग जे आहेत तर त्यांनी सेमी इंग्लिश हे नंतर राज्य शासनाकडून किंवा शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता घेऊन केलेलं असेल. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, जर तुमचं शिकवण्याच्या विषयाचं माध्यम हे इंग्रजी असेल तर तुम्हाला डेफिनेटली पूर्णतः जो डेमो आहे तर तो आपला इंग्रजी भाषेमध्येच देता आला पाहिजे अशा पद्धतीने तयारी करावी. जर समजा तुमची संस्था ही सेमी इंग्लिश असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचा डेमो हा पूर्ण इंग्लिशमध्येच असावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे. आणि जर समजा तुमची शाळा ही मराठी माध्यमाची असेल तर तुम्हाला मराठी माध्यमाचे शब्द जे आहेत ते पूर्णतः वापरायचे आहेत. म्हणजे जर समजा तुम्ही त्या ठिकाणी वापरल्या जाणारं टेक्स्टबुक आहे की नाही, म्हणजेच काय तर पाठ्यपुस्तक हे जर पूर्णतः मराठीमध्ये लिहिलेलं असेल, बरोबर आहे, किंवा मराठीच असेल, त्याची प्रिंटच मराठी असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इंग्रजी शब्दांचा वापर त्या ठिकाणी टाळायला पाहिजे. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा समजा सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना शब्द माहिती आहे, परंतु ज्या वेळेला आपण हे मराठी माध्यमावरती शिकवायला जातो तर आपण बोलताना सहज पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो, परंतु ते विद्यार्थी मराठी माध्यमाचे असल्यामुळे त्यांना कॉन्फिगरेशन या शब्दाचा अर्थ माहिती नसतो. म्हणून त्यांना आपण त्या ठिकाणी पर्यायी मराठी शब्दच वापरला पाहिजे, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक संरूपण. तर असे खूप शब्द आहेत की ज्या शब्दांचा प्रभावी वापर आपण मराठी भाषेमधून शिकवताना किंवा डेमो देताना मराठीमधूनच करायला हवा आहे. आणि जर समजा आपण सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळेवरती गेलो तर आपल्याला जरी वाटत असेल की ह्या विद्यार्थ्यांना समजत नाही आहे किंवा समजायला पाहिजे, तर अशा परिस्थितीमध्ये काही विद्यार्थी काय करतात की इंग्रजी भाषेसोबतच मराठी भाषेचा देखील वापर करतात. आणि हे करत असताना त्यांची गफलत होते. म्हणजे नेमकं सांगायचं कशामधून, मराठीमधनं सांगायचं की इंग्रजीमधनं सांगायचं. आणि जर समजा इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा आम्हाला सांगायचं असेल, म्हणजे हायब्रिड भाषा जर वापरायची असेल, तर मग नेमके कोणते स्पेसिफिक टर्म्स ह्या इंग्रजीमधल्या आहेत त्या मला इंग्रजीमध्येच वापरावे लागतील आणि त्यांचं मराठी ट्रान्सलेशन होता कामा नये. बरोबर आहे. म्हणजे हे सुद्धा आपल्याला पाहणं खूपच गरजेचं असतं. म्हणून मला असं वाटतं की जर समजा तुम्ही इंग्लिश किंवा सेमी इंग्लिश या माध्यमांच्या शाळावरती जर डेमो देत असाल तर ते तुम्ही पूर्णतः इंग्रजीमध्येच द्या. कारण की विद्यार्थ्यांसोबत त्या ठिकाणी पॅनलिस्ट सुद्धा बसलेले असतात. ठीक आहे, म्हणजे जे तुमचा डेमो जे आहे ते ऑब्झर्व करणारं पॅनल असतात. या पॅनलमध्ये हुशार आणि तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असतो. त्यांना तुमचा शिकवण्याचा कॉन्फिडन्स चेक करायचा असतो, तुमचं भाषेवरचं प्रभुत्व चेक करायचं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही त्या ठिकाणी लँग्वेज स्विच न करता पूर्ण कॉन्फिडेंटली शिकवा. मग तुम्ही म्हणाल सर मी जे शिकवत आहे ते जर विद्यार्थ्यांना नाही समजलं तर, मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करू शकता, तर टीचिंग एड्सचा वापर करू शकता. टीचिंग एड्सचा जर शैक्षणिक साहित्यांचा वापर केला, काही फोटो नेलेत, काही ग्राफिक्स नेलेत किंवा टूल्स नेलेत, एखादं जर तुम्हाला एखादा ॲटम म्हणजे कुठलाही समजा एखादा टॉपिक शिकवायचा असेल, उदाहरणार्थ तुम्हाला लॉज ऑफ मोशन शिकवायचं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करा. गाड्या घोड्या घेऊन जा, 10 रुपयावाल्या, 20 रुपयावाल्या. एखादी स्थिर वस्तू, रिजिड वस्तू दाखवायची असेल तर त्यांचं सुद्धा बघा. वेगवेगळ्या शेपच्या वस्तू तुम्ही ठेवू शकता विद्यार्थ्यांना मोमेंटमचा कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी किंवा तुम्हाला जो टॉपिक दिलेला आहे त्याच्यानुसार. ठीक आहे, आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेल की आपण शैक्षणिक साहित्याचा वापर कशा पद्धतीने करू शकतो, टीचिंग एड्सचा वापर कशा पद्धतीने करू शकतो, तो वेगळा विषय राहिला, त्याच्यामुळे मी त्याला यामध्ये कन्सिडर करत नाही. परंतु मराठीचा जर असेल तर प्युअर मराठीमध्ये तुम्ही बोलायला पाहिजे. त्यासाठीचा सराव तुम्ही आतापासून करून घ्या. जर आर्ट्स बॅकग्राऊंड तुमचं असेल, आर्ट्स बॅकग्राऊंड, तर तुम्ही पूर्णतः मराठीमध्ये बोलले तरी सुद्धा काही अडचण नाही. ठीक आहे, कारण की सेमी इंग्रजी माध्यमांच्या ज्या शाळा असतात त्यामध्ये इतिहास, भूगोल हे विषय मराठीमध्येच असतात. मराठी तर बरं मराठीतच आहे. जर समजा तुमचा विषय हिंदी असेल तर तुम्ही पूर्णतः हिंदीमध्येच बोलायचं आहे.
तुम्ही जर उर्दू माध्यमाला शिकवायला जात असाल तर उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की कुठले टर्म्स या उर्दूमध्ये वापरायचे आणि काही ठराविक शब्द त्या ठिकाणी उर्दू माध्यमामध्ये देखील इंग्रजीमधून वापरायचे जातात, तर ते जसे तसे घ्यायचे. आता या व्यतिरिक्त जर तुमचा भाषा विषय असेल म्हणजे तमिळ असेल, तेलुगू असेल, पंजाबी असेल, त्याच्यानंतर सिंधी असेल, बंगाली असेल, ठीक आहे नाही, खूप भाषा याच्यामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये इव्हन जर्मन, पर्शियन ह्या सुद्धा भाषांचा समावेश आहे. रशियन भाषा सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये शिकवली जाते. तर त्या पर्टिक्युलर विषयासाठी जर तुम्ही शिक्षक होऊन जात असाल विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात घ्या तुम्हाला त्या पर्टिक्युलर भाषेमध्येच मनमोकळ्या पद्धतीचा संवाद आणि प्युअर लँग्वेजमध्ये शुद्ध भाषेमध्ये करायचा आहे, जेणेकरून तुमचा जो डेमो आहे तर तो काय होऊ शकतो, प्रभावी होऊ शकतो. आता आपण काय करूयात, वर्गनिहाय कशा पद्धतीने भाषा वापरावी ते तुम्हाला सांगतो. 1 ते 5 या वर्गासाठी जर तुम्ही डेमो घेत असाल आणि मराठी माध्यमाची शाळा असेल तर पूर्ण मराठीमध्ये शिकवा, कारण की लहान मुलांना इंग्रजी भाषेमध्ये शिकवू नये, मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं असं सांगितलं आहे. म्हणून 1 ते 5 साठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेमध्ये शिकवावं. 6वी ते 8वी इंग्रजी माध्यमाची जर शाळा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही थोडं बघा, जसं पिठात मीठ सपाटते अगदी तशाच पद्धतीनं तुम्ही इंग्रजीमध्ये मराठीचा वापर करू शकता. परंतु लोक काय करतात, पीठ जास्त आणि म्हणजे मीठ जास्त आणि पीठ कमी असं करतात. म्हणजे सेमी इंग्लिश या शाळेवरती त्याचं नावच आहे ना, सेमी इंग्लिश. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं की इंग्रजीचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे. तुम्ही 90% इंग्लिश वापरा, 10% थोडंसं म्हणजे कनेक्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत मराठीचा वापर करू शकता. एखाद्या विद्यार्थ्याला जर नाहीच कळलं काही तर त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी तुम्ही त्या मराठी शब्दांचा त्या ठिकाणी वापर करा. आता राहिली गोष्ट 9वी 10वी साठी. तर 9वी 10वी साठी विज्ञान आणि गणिताची जर जागा असेल इंग्लिश किंवा सेमी इंग्लिशमधली, तर तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण इंग्रजी वापरावी असं माझं स्पष्ट मत आहे 9वी 10वी साठी. कारण की विद्यार्थी जर सेमी इंग्लिशचा असेल तर तो 6वी पासून 8वी पर्यंत त्याला थोडीफार इंग्लिश येते असं पद्धतीने गृहीत धरलं जातं. म्हणून सेमी इंग्लिश आणि इंग्लिश ह्या दोन्ही ठिकाणी 9वी 10वी विज्ञान आणि गणिताची जर जागा असेल तर ती तुम्ही पूर्णतः इंग्रजीमधूनच शिकवा. मराठीमध्ये असेल तर पूर्ण प्युअर मराठीचा वापर करा. आता 11वी 12वी मध्ये जर समजा तुम्ही सायन्स विषयाचा म्हणजे शिक्षक होण्यासाठी जात असाल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी आणि इंग्रजी हे विषय जर तुम्ही शिकवत असाल तर पूर्णतः इंग्रजी भाषेचाच वापर करावा. कारण की तुम्ही जरी मराठी माध्यमाच्या शाळेवरती जात असाल परंतु तुमचं शिकवण्याचं माध्यम हे इंग्रजी असतं. म्हणून तुमचा कॉन्फिडन्स चेक करण्यासाठी इंग्रजी तुम्हाला येणं फार गरजेचं आहे. तेवढी थातूरमातून इंग्लिश डेफिनेटली प्रत्येकाला येतच असते शिकवण्यापुरती, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी इंग्रजीचाच वापर करावा. आता राहिले कला शाखेचे विद्यार्थी. परंतु जर समजा तुमचं टीचिंगचं मीडियम हे इंग्लिश असेल तर तुम्ही इंग्रजीमधूनच शिकवायचं. परंतु जर तुमचं टीचिंगचं मीडियम हे जर मराठी असेल तर मात्र तुम्हाला मराठीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. त्यासाठी तुम्ही 11वी 12वीची किंवा ज्या विषयासाठी तुम्ही शिकवायला जाणार आहात त्या ठिकाणची पाठ्यपुस्तकं तुम्ही वापरायची आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.